व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हणतात ते उगीच नव्हे. जगत असताना समाजामध्ये आपण वावरतो, फिरतो. कुटुंब आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहे, आप्तेष्ट आहेत. सगळ्यांमध्ये वावरत असताना अनेक स्वभावाची माणसं आपल्याला दिसतात, आढळतात. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. म्हणतात ना की स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नसते. बघा, काहींचे स्वभाव खारट, काहींचे तुरट, काहींचे गोड, काही सुस्वभावी, काही रागीट, क्रोधी, काही शीघ्रकोपी. आणि स्वभाव काही लोकांचे बदलतात, काहींचे बदलत नाही. शक्यतोवर स्वभाव हे बदलतच नाही. फार कमी लोकांचे स्वभाव बदलतात. काहींचे वयोमानानुसार स्वभाव बदलतात, काहींचे परिस्थिती पाहून स्वभाव बदलतात, काहींचे स्वभाव बदलतच नाही. परंतु निसर्ग चक्रामध्ये, निसर्ग हा परिवर्तनीय आहे. निसर्ग चक्रामध्ये बदल म्हणजे परिवर्तन हे अपेक्षित आहे आणि ते होतच असते. निसर्ग बदलत असतो. निसर्गाचा नियम आहे बदलणे, परिवर्तित होणे. त्याचप्रमाणे निसर्ग जसा बदलतो तसं माणसाने परिस्थितीनुरूप बदललं पाहिजे. परिस्थितीनुरूप बदललं पाहिजे म्हणजे असं नव्हे की माणूस गरीब आहे आणि श्रीमंत झाला म्हणजे त्याने हुकुमशाही गाजवली पाहिजे, किंवा तो जर श्रीमंत झाला तर श्रीमंतीचा आवा आणला पाहिजे, असा माझा सांगण्याचा हेतू नव्हे. परंतु बोलत असताना किंवा कोणतंही काम करत असताना आजूबाजूला जे लोक असतात, आपल्या अवतीभोवती जे लोक असतात, त्यांचा आपण विचार केला पाहिजे. कुटुंबामध्ये एखादा निर्णय असेल, एखादा विषय असेल, एखादी गोष्ट ठरवायची असेल तर कुटुंबामध्ये जे काही सदस्य असतात त्या सदस्यांच्या विचाराचं, खुशीचं, आनंदाचं, दुःखाचं गांभीर्य हे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे, कोणी असो तो. आणि ते गांभीर्य समजून आपण त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही कुटुंबामध्ये जो प्रमुख असतो त्याच्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या असल्या तरी त्या कुटुंबातले सदस्य त्या मान्य करून जगत असतात. त्यामुळे एकेकोरपणा, क्रोध, घरामध्ये वादविवाद, दूषित वातावरण हे निर्माण होत असते आणि मग अशा घरामध्ये शांतता नांदत नसते. स्वभाव हे बदलले पाहिजे. ज्यांचे स्वभाव बदलत नाही त्यांच्या जर स्वभाव चांगला नसला तर फार नुकसान होत असते आणि सर्वप्रथम स्वतःचंच नुकसान हे होत असते, नंतर इतरांचं नुकसान होत असते. माणूस क्रोधाने बोलला किंवा एखाद्याला जीवच नाही लावला आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा, म्हणजे एखाद्याकडून आपण खूप अपेक्षा करायची चांगल्या गोष्टीची, चांगल्या विषयाची, आणि आपण मात्र काहीच करू नये, त्याच्यासाठी आपण मात्र काहीच करू नये. कितपत योग्य आहे? आणि मग वरून म्हणायचं की माझा स्वभाव तसाच आहे, म्हणजे निर्णय क्षमता पण नसते आणि असली तर चुकीची असते. हे पण प्रत्येकाला घातक असते. स्वभाव हे माणसाचे स्वभाव हा मृदू असला पाहिजे, नम्र असला पाहिजे, बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा असला पाहिजे. सर्वप्रथम व्यक्तीने आपलं स्वतःचं मन दुखेल असं कार्य करू नये. आपलं मन दुखणार नाही याची काळजी घेत असताना आपण चांगलं बोलावं, शुभ बोलावं, उचित असं बोलावं, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि समोरच्या व्यक्तीचं सुद्धा मन दुखणार नाही, असं आपण बोललं पाहिजे. काहींना असं वाटतं की मला वेळेवर जेवण मिळालं पाहिजे, ताजंच मिळालं पाहिजे,
नाहीतर मग घरामध्ये वाद करायचे आणि स्वतः मात्र सगळ्यांकडून करून घ्यायचं आणि स्वतः मात्र कोणासाठी काहीच करू नये. आपलं आईवडिलांप्रती काय कर्तव्य आहे, भावांप्रती काय कर्तव्य आहे, बहिणीप्रती काय कर्तव्य आहे, आपण आपल्या मुलांना जन्म दिला त्याच्याप्रती आपलं काय कर्तव्य आहे, प्रती काय कर्तव्य आहे, पत्नीप्रती काय कर्तव्य आहे, सासू सासऱ्यांप्रती काय कर्तव्य आहे, नणंद असेल, दीर असेल, भावजाई असेल, जेठानी असेल, देराणी असेल, मुलं असतील, पुतण्या असेल, आत्या असेल, मावशी असेल, मामा असेल, काका असेल, कोणीही असो, शेजारी असतील, ते कोणीही असेल तरीही आपण कोणाचं मन दुखेल असं वक्तव्य करू नये. आणि तसं जर होत असेल तर तुमचा स्वभाव चांगला नाही असं समजून घेण्यास काही हरकत नसते. स्वभाव हा असा असला पाहिजे की तुम्ही जर कुठे गेले 2 दिवस तर मनाला हुरहुर लागली पाहिजे सगळ्यांच्या. तुम्ही जर 2 दिवस कोणाला भेटले नाही तर त्या लोकांना तुमची उणीव भासली पाहिजे. कुठेतरी काहीतरी असेल, दुःख असेल, सुख असेल तर तुमची अपेक्षा लोकांनी केली पाहिजे. तुमच्याशिवाय होऊ शकत नाही असे वक्तव्य इतरांकडून आले पाहिजे. आणि स्वभाव जर बदलत नसेल तर सर्वप्रथम ज्याचा स्वभाव आगाऊ असेल, खराब असेल, ज्याचा स्वभाव तमसट असेल, ज्याचा स्वभाव गर्विष्ठ असेल, ज्याचा स्वभाव स्वार्थी असेल, तो सगळ्यात पहिले तोच दुःखी होत असतो. सर्वप्रथम त्यालाच दुःख प्राप्त होत असते, नंतर इतरांना ते दुःख झेलावे लागते. आणि म्हणून आपण स्वभाव हा बदलला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक प्रत्येक वेळी समयसूचकतेचं भान ठेवून आपण वक्तव्य केलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. तुमचे चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा हे चांगले असले पाहिजे. आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जात असतात. आणि जो मोठा असेल, आपल्यापेक्षा वयानं मोठा आहे, ज्ञानानं मोठा आहे, त्याला समजणे मोठा आहे, अनुभवाने जो व्यक्ती मोठा आहे, त्या व्यक्तीचा मानसन्मानसुद्धा आपण केला पाहिजे. जर तुम्ही आईवडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या, आपल्यापेक्षा जे मोठे लोक असतात त्यांच्या तोंडोतोंडी जर आले, त्यांच्या सवालाला जबाब जर देत बसले तर मला वाटतं की तुमचा स्वभाव चांगला नाही, तुम्हाला कशाचंच भान नाही, तुम्ही कशासाठी जगता, कोणासाठी जगता, तुमचे जगण्याचं विजन काय हे मला वाटतं की अशा व्यक्तीला कळलेलं नसतं. आणि असा व्यक्ती चिरंतन दुःखामध्येच बुडलेला राहतो. दुःख त्याचा पाठलाग करत राहतो. जसं की बैलगाडी चालते आणि त्याच्या मागे बैलगाडीचे चाकं जसे धावत राहतात, तसंच अकुशल कर्म मग ते कायाने होत असतात, वाचेने होत असतात आणि मनाने होत असतात. ते अकुशल कर्म अशा व्यक्तींचा पाठलाग करत राहते, जसं की बैलगाडीचे चाकं त्या गाडीचा पाठलाग करत असतात. आणि म्हणून समयसूचकतेचं भान ठेवून कुणाचं मन दुखणार नाही असं जीवन जगावं, असा आपला स्वभाव असला पाहिजे. तुमच्या स्वभावामध्ये फार ताकद आहे. तुम्ही जर चांगले बोलले, तुम्ही जर प्रेमाने वागले, प्रेमाचे 2 शब्द जर तुमच्या मुखातून उद्गार जर बाहेर पडले तर तुमच्या स्वभावामुळे खूप चांगली कामं होत असतात. माणसाचा सुस्वभाव हा माणसाला सन्मान मिळवून देत असतो. माणसाचा कुस्वभाव माणसाला अपमान मिळवून देत असतो. माणसाचा सुस्वभाव माणसाला 4 लोकांमध्ये बसवतो, तर माणसाचा कुस्वभाव हा माणसाला 4 लोकांमधून उठवतो. माणसाचा सुस्वभाव, त्या सुस्वभावामुळे त्याची चांगली कामे होत असतात आणि कुस्वभावामध्ये त्याचे होत असलेली कामं हे बिघडत असतात. सुस्वभावामुळे 4 लोक जोडल्या जातात, तर कुस्वभावामुळे तुम्ही जोडलेले लोकही तुमच्यापासून दूर पडतात, म्हणजे लोक तुमच्यापासून दूर जातात. आणि सुस्वभावामुळे तुम्ही धन कमावू शकता, इज्जत कमावू शकता, चारित्र्य कमावू शकता. आणि तुमच्या कुस्वभावामुळे तुम्ही काहीही मिळवू शकत नाही, उलट तुम्ही फक्त गमावू शकता. हे कटू सत्य आहे. आणि म्हणून
प्रत्येकाने आपला स्वभाव हा चांगला सुस्वभाव ठेवावा की तो इतरांना तो व्यक्ती इतरांच्या आदरास पात्र ठरेल.